नमस्कार. मी डॉक्टर श्रीराम गोविंद गव्हाणे, मराठी विभाग प्रमुख, लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय, धर्माबाद. मित्र, आजचा आपला विषय आहे लोकसाहित्याचे संकलन. लोकसाहित्य हा जगभर अभ्यासली जाणारी एक महत्त्वाची ज्ञानशाखा आहे. लोकसाहित्याच्या मुळाशी जाताना भारतासारख्या एका खंडप्राय देशाचा पहिल्यांदा आपल्याला विचार करावा लागेल. ज्या राष्ट्रामध्ये विविध स्वरूपाची बोलीभाषा, विविध स्वरूपाची वेशभूषा, रीतीभाती, परंपरा, लोकधारणा, लोकविधी या सर्व बाबी जगाच्या तुलनेमध्ये एक वेगळेपण घेऊन आपल्याला अनुभवता येतात. महत्त्वाची गोष्ट अशी आहे, या सर्व घटकांचा विचार करताना या सर्व बाबींना आपण लोकसाहित्य नावाच्या एका अभ्यासाच्या ज्ञानशाखेमध्ये आपण आज अनुभवणार आहोत. मानवी जगण्याच्या उगम अवस्थेपासून आपल्या गरजेतून आपण वेगवेगळ्या स्वरूपाचे शोध लावत गेलो. हे सर्व शोध हजारो लाखो वर्षापूर्वीपासून, आदिम अवस्थेपासून माणसाने लावलेले आहे. माणसाच्या गरजेतून ही सगळी शोध निर्माण झालेली आहे. हा जगण्याचा एक असा सुंदर प्रवास आदिम अवस्थेपासूनचा आपण जेव्हा अनुभवायला लागतो, तेव्हा एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात यायला लागते की लोकसाहित्याची निर्मितीचे मुळं हे त्यामध्ये आपल्याला सापडायला लागतात. नंतर अभ्यासकांनी या सर्व बाबींचा अभ्यास करताना अभ्यासाची एक सोय म्हणून शब्द, वस्तू आणि प्रयोग अशा 3 वर्गामध्ये हे वर्गीकरण केलेलं आहे. पण मुळामध्ये लोकसाहित्याच्या संकलन या विषयाशी चर्चा करताना मी प्रामुख्याने लोकसाहित्याचा अभ्यास करताना पहिली गोष्ट महत्त्वाची त्याच्यामध्ये संकलनाची आहे. विशेषतः या विषयाचं विवेचन करताना मराठी लोकसाहित्य आणि मराठी लोकसाहित्याचे संकलन ही याची मर्यादा मी आखून घेतलेली आहे की लोकसाहित्याचे संकलन करताना संकलनाच्या सामग्रीनंतर आपण त्याचं वर्गीकरण करायला लागतो आणि वर्गीकरण केल्यानंतर त्याचं संशोधन व्हावं आणि संशोधन होणं हे फार महत्त्वाचं असते. पाठीमागे जाऊन पाहत असताना मुळामध्ये आपल्या देशातल्या सण, समारंभ, उत्सव, वेगवेगळ्या स्वरूपाच्या विधी, प्रथा, परंपरा या सगळ्या बाबींचा प्रवाह गेल्या शेकडो वर्षापासून प्रभावित असून देखील, मौखिक स्वरूपाने निर्माण झालेलं लोकवाङ्मय असून देखील आम्ही त्याकडे एक लोकसाहित्य, लोकवाङ्मय म्हणून कधी पाहिलेलं नाही. हा प्रवास खऱ्या अर्थाने उलगडून दाखवण्याचं काम ब्रिटिशांच्या आगमनानंतर झालेलं आहे. समग्र भारतासारख्या एवढ्या मोठ्या खंडप्राय देशामध्ये एवढी विविधता असून देखील वस्तू शब्दात्मक स्वरूपाच्या किंवा वस्तुत्वात्मक स्वरूपाच्या किंवा प्रयोग स्वरूपाच्या
स्तरावरती लोकसाहित्य विपुल असून देखील हे आमचं लोकसाहित्य आहे, हे मूलभूत स्वरूपाची सामग्री आहे. आम्हाला काही याच्यामधून आमच्या लोकजगण्याच्या संचितामधून आम्ही एक जगण्याचं तत्त्वज्ञान निर्माण केलेलं आहे. आदी बाबींच्या जाणीवा आम्हाला प्रामुख्याने प्रारंभीच्या काळामध्ये नव्हत्या. ब्रिटिश या ठिकाणी आले, त्यांना राज्य करायचं होतं. सामाजिक आणि सांस्कृतिक स्वरूपाचे काही जे धागेदोरे आहेत, कदापि त्यांना ते अभ्यासायचे असतील. ही धागेदोरे अभ्यासत असताना ब्रिटिशांना या ठिकाणच्या इथल्या लोकपरंपरेतून, लोकसंस्कृतीमधून ज्या मूलभूत स्वरूपाच्या बाबी आपल्याला कळू शकतात असं त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये लोकसाहित्याचा अभ्यास किंवा संकलन करायला सुरुवात केलेली आहे. मेरी फियर यांनी 1858 साली मराठी साहित्याचं संकलन सुरुवात केलेलं आहे आणि त्यांनी पुन्हा ओल्ड डेक्कन डे नावाचा या संकलित स्वरूपाच्या लोककथा व ऐतिहासिक स्वरूपाच्या दंतकथेचा एक ग्रंथ प्रकाशित केलेला आहे. मित्रांनो, ही खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की ही मराठी लोकसाहित्याकडे डोळस पद्धतीने पाहण्याची त्यांच्या दृष्टीने ती सुरुवात झाली होती. आपल्या दृष्टीने ती सुरुवात झालेली आहे. मी मगा म्हणालो त्यांचा हेतू पण इतका शुद्ध नव्हता आपल्या प्रतीचा. आणि मग त्याच्यानंतर एकदा ओल्ड डेक्कन डेज नावाचं पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर यातील दंतकथा असतील, वेगवेगळ्या स्वरूपाच्या लोककथा असतील, समकालीन कालखंडातील महाराष्ट्रातल्या शिकलेल्या तरुणांनी किंवा अभ्यासकांनी त्या अनुभवलेल्या आहेत, वाचलेल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने मी नावं सांगावं लागेल मला की राजाराम शास्त्री भागवत असतील, सदाशिव क्षत्रे असतील, विष्णूशास्त्री चिपळूणकर असतील, महादेव कुंटे असतील, काशीनाथ लेले असतील, अशी अनेक स्वरूपाची नावं आपल्या समोर यायला लागतात. आणि या दरम्यानच्या काळामध्ये 1877 साली गोंडी भाषा व गीते हा एक समाजशास्त्रीय अंगाने अभ्यास करणारा एक दीर्घ स्वरूपाचा लेख राजाराम शास्त्री भागवतांनी लिहिलेला आहे. म्हणजे अर्थात मराठी माणसांची लोकसाहित्याकडे पाहण्याची सुरुवात किंवा दृष्टी त्या ठिकाणून सुरुवात झालेली आहे असं म्हणायला हरकत नाही. मग त्याच्यानंतर दरम्यानच्याच काळामध्ये एन्थोफेन नावाच्या एका ब्रिटिश अधिकाऱ्यांनी क्रमशः 1924 आणि 26 या 2 वर्षामध्ये दी फोकलोर ऑफ बॉम्बे 1924 साली आणि 1926 साली ट्राईब्स अँड कास्ट ऑफ बॉम्बे ही 2 पुस्तकं पुन्हा प्रकाशित केलेली आहेत. इथल्या जातीचा, इथल्या परंपरेचा, इथल्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या विधींचा या सगळ्या अभ्यासाच्या पाठीमागून आपलं संस्कृती आणि आपलं लोकजीवन हे प्रामुख्याने आपलं लक्षात यायला लागते. ज्यांच्या नावाचा उल्लेख केला, मेरी फियर असो किंवा एन्थोफेन असो, हे 2च अधिकारी नव्हते. फर्ग्युसन सारखे अधिकारी असतील, हिस्लॉप सारखे अधिकारी असतील, यांनी वेगवेगळ्या स्वरूपाच्या विधी आहेत, इथल्या पूजापाठ आहेत, इथल्या धारणा आहेत, अशा वेगवेगळ्या स्वरूपाच्या घटकाचा अभ्यास केलेला आढळून येतो. मग याचा परिणाम एक झाला असा की आपल्या 1925 साली महाराष्ट्र साहित्य पत्रिकेमधून श्री नवरे नावाचा एक व्यक्ती आपल्या परिसरातील वेगवेगळ्या स्वरूपाच्या लोकगीतांचं संकलन करतो आहे आणि हे संकलन पुन्हा या साहित्य पत्रिकेतून प्रकाशित करतो आहे. हा प्रवास आपण संकलनाचा पाहत असताना या संकलनाच्या प्रवासामध्ये शास्त्रीय स्वरूपाची दृष्टी घेऊन किंवा सामाजिक आणि सांस्कृतिक स्वरूपाचा अभ्यास करायचा म्हणून ही प्रामुख्याने सुरुवात झालेली नाही.
ब्रिटिशांनी केलेलं संकलन आणि ब्रिटिशांनी केलेलं लोकसाहित्याचं प्रकाशन आदी बाबी आमच्या डोळ्यासमोर होत्या. पुढे 1930 नंतर एक मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रातल्या लोकगीतांचं संकलन आपलं आढळून येतं. कधीकधी प्रारंभीच्या लोकसाहित्याचा अभ्यास करत असताना किंवा एकूणच लोकसाहित्याच्या अभ्यासाच्या परंपरेचा विचार करत असताना वेगवेगळ्या लोकांनी संकलित केलेलं जे साहित्य आहे ते फक्त आणि फक्त मोठ्या प्रमाणामध्ये लोकगीतच आहे. म्हणजे लोकगीतांच्या संकलनाच्या पलीकडे प्रारंभीच्या काळातील लोकसाहित्याच्या अभ्यासाची दिशा आणि दृष्टी नव्हती. मग साने गुरुजीसारख्या एका लेखकाने की ज्या पद्धतीनं बांगलादेशामध्ये साने गुरुजींच्याही पूर्वी रवींद्रनाथ टागोरांनी जे लोकसाहित्याचं संकलन केलेलं आहे, कमी अधिक प्रमाणामध्ये त्याच धर्तीवरती साने गुरुजींनी सुद्धा आपल्या मराठी लोकगीतांचे मोठ्या प्रमाणामध्ये संकलन केलेलं आहे. ही गोष्ट एक प्रकारे फार महत्त्वाची आहे. आणि त्या संकलनाचं पुन्हा स्त्री जीवनाचे दर्शन नावाचे पुस्तक पुन्हा प्रकाशित झालं. साने गुरुजींच्या लोकसाहित्याच्या संकलनामध्ये येणाऱ्या सगळे लोकगीतं किंवा ओव्या ह्या मध्यमवर्गीय स्त्री वर्गातील, विशेषतः ब्राह्मण समाजातील किंवा मध्यमवर्गीय समाजातील स्त्रियांच्या भावभावनेचा आविष्कार असणाऱ्या ह्या लोकगीतांचा किंवा ओव्यांचा समावेश यामध्ये आढळून येतो. साहित्याचे मूलधन नावाचे पुस्तक पुन्हा आपल्याला अनुभवता येते की काका कालेलकर आणि वामन चोरगडे नावाच्या या अभ्यासकांनी संकलित केलेल्या लोकगीतांचा विचार करता येतो. ही परंपरा पुढे जाते. विदर्भातील पांडुरंग गोरे यांनी मोठ्या प्रमाणामध्ये वऱ्हाडी लोकगीते संकलित केलेली आहेत. कमलाबाई देशपांडेंचं अपौरुषे वाङ्मय नावाचं हे पुस्तक आपल्याला अनुभवता येतं. विगे भिडे यांनी श्रावण सरित नावाचं एक संपादित केलेलं संकलित केलेलं पुस्तक आहे. आमच्या मराठवाड्यातील नंदापूरकर यांनी, डॉक्टर नंदापूरकर यांनी खानदेश, विदर्भ आणि मराठवाडा विभागातील लोकगीतांचं मोठ्या प्रमाणामध्ये संकलन केलेलं आहे. उदाहरणामध्ये सांगायचंच म्हटलं तर तापित रंग, माहेरचे मराठी, मराठीचा मोहर आणि मराठीची माया ही जवळपास पुस्तके या परिसरातील खानदेश, विदर्भ आणि मराठवाडा या परिसरातील लोकगीतांच्या संकलनाची पुस्तकं आहेत. आता दरम्यान जी काही मी नावं घेतली, 1930 नंतरच्या काळामध्ये काम करणारी जी काही माणसं आहेत, ही माणसं आपापल्या पद्धतीने त्यांनी केलेलं हे संकलन मूलभूत आणि दिशा देणार आहे, याच्यामध्ये प्रश्न नाही किंवा नाकारता येत नाही. पुढे दरम्यानच्या काळामध्ये 1960 नंतर महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली की स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेब साहित्य, समाज आणि संस्कृती या संदर्भाने डोळस पद्धतीने ते विचार करणारे एक नेते होते, साहित्याचे जाणकार होते. त्यांनी महाराष्ट्र राज्यामध्ये लोकसाहित्याची परिषदेची स्थापना केलेली आहे शासकीय स्तरावरती, आणि सरकारी स्तरावरून या लोकसाहित्याच्या संकलनाचं काम त्यांनी केलेलं आहे. सरोजिनी बाबर नावाच्या अध्यक्ष सरोजिनी बाबर आणि त्या दरम्यानच्या काळातील त्यांचं कार्य फार महत्त्वाचं कार्य आहे. त्यांनी भरपूर प्रमाणामध्ये लोकसाहित्याचं संकलन करून व्यवस्थित पद्धतीने वर्गीकरण करून शासनाच्या स्तरावरती ती पुस्तकं प्रकाशित केलेली आहे. संकलनाच्या प्रक्रियेमधील जी थोडी एक शास्त्रीय स्वरूपाची जी दृष्टी आहे, ती दृष्टी आपल्याला या संकलनामध्ये आढळून येते, त्यांनी केलेल्या वर्गीकरणामध्ये आढळून येते.
पण शास्त्रीय स्वरूपाने त्या संकलनावरती अभ्यास झालेला त्याही दरम्यानच्या काळामध्ये फारसा आढळून येत नाही. पण खऱ्या अर्थाने लोकसाहित्याच्या अभ्यासाची एक निश्चित स्वरूपाची दिशा देण्याचं काम मात्र पुढे दुर्गाबाई भागवत यांनी केलेलं आहे. आणि लोकसाहित्याची रूपरेखा नावाचा एक महत्त्वाचा ग्रंथ त्यांनी पहिल्यांदा दिला. विविध राज्यातल्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या लोककथेचं संकलन केलं, मराठी लोककथांचं संकलन केलं, मराठी लोकगीतांचं संकलन केलं, देश आणि विदेशातील लोकसाहित्याच्या अभ्यासाची त्यांनी मांडणी केलेली आहे. सैद्धांतिक पद्धतीने त्यांनी लेखन केलेलं आहे. दुर्गाबाईंच्या अभ्यासाने मराठी लोकसाहित्याच्या अभ्यासाला एक नवी दिशा मिळाली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. मूळ मुद्दा असा आहे की ही जी लोकसाहित्याचे संकलन आहे, या संकलनामध्ये म्हणी, उखाणे, लोककथा अशा वेगवेगळ्या स्वरूपाच्या मौखिक स्वरूपाच्या वाङ्मयाचं संकलन होताना आढळत असताना हा कालखंड पुढे जातो आहे आणि महाराष्ट्रामध्ये नवी एक पिढी पुन्हा एकदा नावारूपाला येते आहे. प्रामुख्याने काही प्रमाणामध्ये दरम्यानच्या काळामध्ये राचेन ढेरे यांनी पौराणिक स्वरूपाचं संशोधन करण्यासाठी म्हणून म्हणा किंवा लोकसाहित्याचं आवड म्हणून म्हणा, लोकसाहित्याच्या प्रारंभीच्या काळामध्ये केलेलं संकलन ही फार महत्त्वाचं आहे. मराठवाड्यातील एक अभ्यासक म्हणून आम्ही प्रभाकर मांडे यांना पाहतो. त्यांनी केलेले काम फार महत्त्वाचं आहे. विपुल प्रमाणामध्ये लोकसाहित्याचं संकलन त्यांनी केलेलं आहे. नंतर विश्वनाथ शिंदे, शरद व्यवहारे, डॉक्टर मधुकर वाकोडे हे विदर्भातलं नाव आहे. एक दृष्टी असलेले आणि लोकसाहित्याच्या सामग्रीवरती किंवा संकलन करून लोकसाहित्याचं वर्गीकरण करून त्यांच्या मुळाशी जाऊन सामाजिक आणि सांस्कृतिक स्वरूपाच्या अंगाने त्यांच्या मुळाशी जाऊन अभ्यास करण्याचं काम वाकोडे सरांनी केलेलं आहे. कवी विठ्ठल वाघ यांनी केलेलं संकलन असेल किंवा मराठवाड्यातील या पिढीच्या नंतरच्या काळामध्ये एक महत्त्वाचं नाव आहे, यांनी लोकसाहित्य संशोधन संस्था स्थापन करून नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर, विशेषतः मराठवाडा या परिसरामधून एक मोठ्या प्रमाणामध्ये लोकसाहित्याचं संकलन त्यांनी सुद्धा केलेलं आहे. या अभ्यासकांच्या नावांचा विचार करत असताना किंवा मी घेतलेल्या आतापर्यंतच्या सगळ्या नावांचा विचार करत असताना एवढ्या मोठ्या महाराष्ट्रातील जनतेचा विचार करीत असताना महाराष्ट्राच्या भौगोलिक आणि सामाजिक आणि सांस्कृतिक स्वरूपाच्या दीर्घ परंपरेचा आणि शेकडो वर्षांच्या इतिहासाचा विचार करत असताना ही मोजकीच माणसं, मोजकीच नावे आपल्यासमोर येताना आढळतात. यानंतर वेगवेगळ्या स्वरूपाच्या विद्यापीठामधून PhDच्या संशोधनासाठी म्हणून नवीन अभ्यासक, संशोधक विद्यार्थी वेगवेगळ्या आपापल्या प्रांतातील वेगवेगळ्या स्वरूपाच्या लोकसाहित्याच्या सामग्रीचं संशोधन करण्यासाठी म्हणून त्यांनी विषय घेतलेले आहेत. ही अशी अनेक मंडळी तुम्हाला नव्या पिढीतली पाहायला मिळेल. या दरम्यानच्या काळातील ब्रिटिशांपासून सुरुवात झालेला एक जो प्रवास आहे आणि या प्रवासामध्ये मी संकलनाच्या संदर्भामध्ये फक्त केवळ संकलन कशा पद्धतीने आणि कोणी केलेला आहे हा असा एक प्रवास मी तुमच्यासमोर सांगत असताना या सगळ्या प्रवासामध्ये प्रामुख्याने
लोकगीतांच्याच संकलनाचे काम मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. लोकगीत म्हणजे लोकसाहित्य नाही. लोकगीत हे मौखिक स्वरूपाच्या लोकवाङ्मयाच्या एका प्रकारातील एक भाग आहे, घटक आहे. शब्द, वस्तू आणि प्रयोग ही मानवी जगण्याला व्यापून टाकणाऱ्या या 3 घटकांमधून निर्माण झालेली काही जगण्याच्या रीतीभातीतून सामग्री असेल, मौखिक साहित्य असेल, अशा बाबींना आपण लोकसाहित्य म्हणून पाहायला लागतो. तेव्हा ही इतकी आलेली ही सगळी नावं, मोजकी नावं, आणि या नावांबरोबर यांना सोबत काम करणारी जी काही मोजकी नावं, ही फार मोठी परंपरा नाही. आणि मग नंतरच्या काळामध्ये 21व्या शतकामध्ये जागतिकीकरणाचे झालेले संबंध मानवी जगण्यावरचे जे परिणाम आहेत, भौतिक स्वरूपाच्या सुविधा झपाटून आपण जे काही भौतिक स्वरूपाचा विकास साधलेला आहे, वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत, वेगवेगळ्या ज्ञानशाखा विकसित झालेल्या आहेत, या बाबींना किंवा या प्रगतींना आपला विरोध नाही. पण या दरम्यानच्या काळामध्ये या सगळ्या बदलांबरोबर मानवी जगण्याच्या मुळाशी जाऊन विचार करत असताना ज्या दुःखाच्या अनेक स्वरूपाच्या परिसीमा तयार झालेल्या आहेत, आतील एक जगण्याची पोकळी निर्माण झालेली आहे, आभासी स्वरूपाचे जग निर्माण झालेलं आहे, या सगळ्या बाबींचा मुळाशी जाऊन विचार करताना माणूस हा माणसापासून का तुटत गेला, अशा अनेक प्रश्नांची उकल करावी लागणार आहे. याची कुठंतरी उत्तरं आणि याची कुठंतरी समीकरणं शेकडो वर्षांच्या परंपरेतून चालत आलेल्या लोकजगण्याच्या संचितामधून निर्माण झालेली जी काही फिलॉसॉफी आहे, ती लोकसाहित्याच्या सामग्रीमध्ये आहे. त्यातून याची उत्तर आम्हाला मिळायला लागतं. लोकसाहित्य म्हणजे केवळ अडाणी माणसांनी केलेली निर्मिती नाही. लोकसाहित्य म्हणजे केवळ शाब्दिक स्वरूपाचं, मौखिक स्वरूपाचं व्यक्त झालेलं केवळ लोकवाङ्मय म्हणजे लोकसाहित्य नाही. त्याच्यामध्ये शब्द आहेत, प्रयोग आहेत, वास्तू आहेत, हेमाडपंथी मंदिर असोत, गावागावात निर्माण झालेली शिल्पकला, काष्टकला, अजिंठा आणि वेरूळसारख्या लेण्या आहेत, गावागावात, प्रदेशाप्रदेशामध्ये, प्रांताप्रांतामध्ये, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये हे विपुल स्वरूपाचं वस्तू रूपाने, शब्द रूपाने आणि वेगवेगळ्या स्वरूपाच्या प्रयोग रूपाने निर्माण झालेलं लोकधन आहे, संचित आहे. हे संचित प्रत्येक वेळा आपल्याला काहीतरी एक उद्बोधन करत असते, काहीतरी शिकवत असते, काहीतरी सांगत असते, संदेश देत असते. या सर्व बाबी किंवा मौखिक परंपरेचा विचार करत असताना लोकगीतामधून प्रकटणाऱ्या भावभावना असतील, दंतकथेमधून, लोककथेमधून प्रकटणाऱ्या मूलभूत स्वरूपाच्या विचाराचे संदेश असतील, जगण्याच्या रीतीभातीमधून निर्माण झालेले सण उत्सव असतील आणि त्याच्यामधून मानवी जगण्याची जी नाळ घट्ट बांधून ठेवण्याची ताकद असेल, या कितीतरी महत्त्वाच्या बाबी या लोकसाहित्याच्या मुळाशी आहेत. आणि या सर्व बाबी आता 21व्या शतकाच्या जगण्याच्या अतिशय वेगवान स्वरूपाच्या काळामध्ये त्या संपून गेलेल्या आहेत. कुणी असं म्हणेल की अतिशय निरक्षर स्वरूपाची या बाबी आहेत, आंधळेपण आहे, निरक्षरता आहे त्याच्यामध्ये.
मागासलेपण आहे त्याच्यामध्ये. आता ह्या सगळ्या बाबींचा विचार करीत असताना निश्चित पद्धतीने काही बुरसटलेल्या जुन्या विचाराच्या प्रथा परंपरा या सोबत जुळून आलेल्या आहेत, त्या तर आम्हाला नाकाराव्या लागतील आणि नाकाराव्याच. परंतु या सगळ्या बाबींचा विचार करीत असताना त्याच्यामधून मानवी जगण्याच्या मुळापासून विचार करीत असताना माणसाच्या जगण्याच्या गरजेनुसार माणसांनी वेगवेगळ्या स्वरूपाच्या गोष्टींचा शोध लावलेला आहे. नव जगणं त्याने निर्माण केलेलं आहे. हे नवीन स्वतःच्या कल्पकतेतून जगणं निर्माण करत असताना, गोष्टींचा शोध लावत असताना विचार, तत्व, त्याच्यानंतर जगण्याची रीत, अशा कितीतरी बाबी त्यांना जोडून पुढे आलेल्या आहेत. आम्ही स्वीकारल्या, त्या पुढे प्रवाहित झालेल्या आहेत. पुन्हा कोणी स्वीकारलेलं आहे, पुन्हा प्रभावित झालेले आहेत. या पद्धतीने ते एक जगण्याचं मूलभूत स्वरूपाचं तत्वज्ञान म्हणून आम्ही स्वीकारलेलं होतं. त्या जगण्याच्या मूलभूत स्वरूपाच्या तत्वज्ञानाचे चित्र मग शाब्दिक स्वरूपाच्या लोकसाहित्यातून असो, वस्तू रूपाच्या लोकसाहित्यातून असो, किंवा प्रयोगरूप स्वरूपाने अभिव्यक्त होणाऱ्या लोकसाहित्यातून असो, असा एक सुंदरसा प्रवास होता. वेगवेगळ्या लोकधर्मसंस्था आहेत, त्याच्यातून व्यक्त होणारं एक तत्वज्ञान आहे, जगण्याचं मूलभूत ज्ञान आहे. मग मला सांगा, ह्या सगळ्या बाबींचा विचार करीत असताना आज ह्या बाबी 21व्या शतकामध्ये जी शेवटची पिढी होती की ज्या परंपरेचा धागा धरून जगणारी, ती आता हळूहळू शेवटच्या टप्प्यामध्ये संपुष्टात व्हायला आलेली आहे. याच्यानंतर माझा मुद्दा कसा आहे की याच्यानंतर लोकसाहित्याच्या मौखिक स्वरूपाच्या असो, या सामग्रीचं संकलन पुन्हा आपल्याला करता येणार नाही. म्हणून गावागावामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाच्या शाळा महाविद्यालयामधून एक प्रकल्प राबवून विद्यार्थ्यांना आपापल्या गावातील शिवी, मन्या, उखाणे, लोकगीतं, ओव्या, वेगवेगळ्या स्वरूपाची लोकगीतं आपण संकलित करून एकत्रित केलं पाहिजे. त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट अशी आहे की वेगवेगळ्या स्वरूपाच्या जिल्हा स्तरावरून म्हणा, किमान जिल्हा स्तरावरून म्हणा, वेगवेगळ्या स्वरूपाची लोकसाहित्याचे संशोधन केंद्र स्थापन झाली पाहिजे. आणि पूर्वी केलेलं संकलन आणि अजून पुढे होणारं हे संकलन किमान काही काळापुरतं, असं निश्चित स्वरूपाचा कालावधी नाही सांगता येत. याची विपुल अशी सामग्री आपल्याकडे जमा झाली. आपल्या लोक जगण्याचं भक्कम असं अधिष्ठान जे आहे, जो विचार आहे, जी परंपरा आहे जगण्याची, मूलभूत स्वरूपाची दिशा देणारी जी ताकद आहे, हे येणाऱ्या काळामध्ये ही नवीन पिढी अभ्यासू शकेल. आपल्या म्हणून मातीतून रुजलेल्या आणि उगवलेल्या जगण्याच्या रीतीभातीची जी काही पद्धत आहे, जी वर्तमान कालखंडामध्ये किंवा भविष्य कालखंडामध्ये ती दिशा देण्याचं एक भक्कम असं पूरक काम ती करणार आहे, ती या सगळ्या संकलनाच्या प्रक्रियेमधून होऊ शकते. ती नष्ट होणार आहे. ते काळाच्या प्रभावामध्ये हे सगळं नष्ट होणार आहे, ते थांबणार नाही. पण हे जर झालं आणि आम्ही संकलन करून ठेवलं तर उद्याच्या काळामध्ये अभ्यासाला एक दिशा मिळेल.
पूर्वजांनी किंवा पूर्वीच्या काळातील अभ्यासकांनी फार कष्टाने हे सगळं संकलित केलेलं होतं. आज इतक्या सोयीसुविधा आपल्याकडे आहे. प्रत्येकाच्या खिशामध्ये सोबत असणारा मोबाईल असो, वेगवेगळ्या स्वरूपाचे व्हिडिओ कॅमेरे असतील, कम्प्युटर आहेत संकलन करण्यासाठी, पेनड्राईव्ह आहेत, हार्ड डिस्क आहे. तुम्ही हे सगळं एकत्रित करू शकतो. त्याचं वर्गीकरण करून संकलन वेगळं स्वतंत्र स्वरूपाचं त्याचं टाईप करून त्याच्या संहिता आपण तयार करून ठेवू शकतो. आणि त्याच्यानंतर केवळ पूर्वपरंपरेतील अभ्यासकांनी केलेल्या लोकगीतांचा केवळ अभ्यास जसा केला तसा न करता लोकगीते, कथा, लोककथा, ऐतिहासिक असतील, दंतकथा असतील, लोकविधी असतील, लोकपरंपरा असतील, लोकधारणा असतील, यातुशक्ती असेल, लोकनृत्य असतील, वेगवेगळ्या स्वरूपाच्या शेतीच्या संदर्भामधले अवजारे असतील, घराच्या संदर्भातले वस्तू असतील, शिल्प असतील, आपापल्या परिसरातील मंदिरे असतील, मानवी जगण्याच्या एकूण एक गोष्टी ज्या पूर्वपरंपरेच्या एका विचारकल्पनेतून निर्माण होऊन शब्द, वस्तू आणि प्रयोग रूपात्मक स्वरूपाने जे म्हणून काही लोकसाहित्याची सामग्री असेल आणि जे आज अस्तित्वात आहे, काही काळापुरती तरी अस्तित्वात आहे, त्याचे संकलन आणि त्याचे वर्गीकरण आणि त्याचे नीट पद्धतीने सामाजिक, सांस्कृतिक आणि वैज्ञानिक दृष्टीने जेव्हा आम्ही व्यापक विचाराने आम्ही त्याच्याकडे पाहू, कारण लोकसाहित्य ही सामग्री इतकी महत्त्वाची आहे. आंतरविद्याशाखीय पद्धतीने आम्ही जसा अभ्यास जर करायला लागलो तर या आंतरविद्याशाखीय पद्धतीने लोकसाहित्याच्या संकलनाचा अभ्यास केल्यानंतर आम्हाला वेगवेगळ्या स्वरूपाचे साहित्य, कला, संस्कृती, सामाजिक शास्त्रे, विज्ञाने अशा विपुल स्वरूपाच्या वेगवेगळ्या घटकांचं ज्ञान निश्चित पद्धतीने या सामग्रीमधून आपल्याला अनुभवता येते. म्हणून मला शेवटी एवढंच म्हणायचं आहे, वर्तमान काळामध्ये 21व्या शतकामध्ये झपाटून होणाऱ्या बदलामध्ये एवढ्या मोठ्या महाराष्ट्रामध्ये अनेक गावागावातून अजूनही ज्या ज्या पद्धतीचं लोकसाहित्याचं संकलन करून त्याचं संचित आम्हाला संग्रही करून ठेवता आलं आणि त्या संग्रहाचे वर्गीकरण करून अभ्यासपूर्ण स्वरूपाने वर्गीकरण करून त्याचे संशोधन जर करता आले तर हे संशोधन निश्चित पद्धतीने महाराष्ट्राच्या लोकजगण्याला, लोकजीवनाला, मानवी समूहाला जगण्याची एक नक्की नेहमी दिशा देऊ शकते. मूलभूत स्वरूपाच्या परंपरेपासून चालत आलेल्या जगण्याच्या तत्त्वज्ञानाची एक दिशा या मानवी समूहासाठी मिळू शकते असा माझा विश्वास आहे. म्हणून लोकसाहित्याचे संकलन हे नीट पद्धतीने या वर्तमान काळामध्ये सुद्धा आम्ही करून ठेवणं हे गरजेचं आहे असं मला या ठिकाणी मला वाटतं. नमस्कार.